नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे. तर सयाजीरावांनी सारंगच्या ऑफिसमध्ये काही गुंड पाठवलेले असतात आणि तिथली तोडफोड करायची आणि ऋषिकेशचं नाव घ्यायचं असं सांगण्याची त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. आणि ते गुंडसुद्धा म्हणतात, चला रे आता ऋषिकेश दादाला सांगूयात. तर इकडे ऐश्वर्या टाळ्या वाजवत येते आणि म्हणते, बघा कळालं का आता तुम्हाला सत्य. इथे वहिनी तुमची जोडायचा प्रयत्न करते आणि भाऊ सगळं आमचं ऑफिस तोडायचा प्रयत्न करतो. आता हे सगळं ऐकून सारंगला मात्र खूपच राग आलेला आहे आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण ऐश्वर्या फक्त जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांना रणदिवे कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते, पण हे सारंगला कधीच कळणार नाही. तर सारंग तिथली टेबलवरली मेणबत्ती उचलतो आणि जोराने तो जो फोटो पुढे लावलेला असतो त्याच्यावरती फेकतो आणि तो फोटोवरती फेकल्यानंतर त्या फोटोला जाळ लागतो, कारण तो फोटो एकत्रित कुटुंबाचा असतो. ऐश्वर्याला सुद्धा हेच पाहिजे असतं, कारण ती रणदिवे कुटुंब एकत्र येऊ देणार ना अशी शपथ तिने खाल्लेली आहे. तर हे सगळं बघून ऋषिकेश आणि जानकी मात्र खूपच हर्ट झालेले आपल्याला दिसणार आहे. तर सारंग त्याच्या आईला म्हणतो, चल आई, इथे आता आपण थांबायचं नाहीये. तर ऐश्वर्या जानकीला पुन्हा एकदा डिवचायला लागलेली आहे आणि ती म्हणते, अरे रे काय झालं बघ, आता तू केलेला प्रयत्न सगळा वाया गेला. ह्यावरती जानकी म्हणते, बरं झालं ऐश्वर्या, आज तू मला हरवलं आहेस. कारण ससा आणि कासव ह्या दोघांच्या शर्यतीमध्ये कासव नेहमीच उशिरा जिंकतो, पण जिंकतो. तू कितीही उड्या मार, तू उड्या मारत राहा, पण शेवटी मीच जिंकणार आहे असं म्हणत ती फोटोवरती पाणी आणून टाकते.